प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या घरकुलाच्या अनुदानाचे पुढील हप्ते मंजूर करून देण्यासाठी 20,000 रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी सातारा ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी हैदर पटेल, लिपिक ज्ञानदेव डुकरे आणि राहुरी पंचायत समितीतील गृहनिर्माण विभागाचे कंत्राटी अभियंता सचिन ब्राह्मणे यांच्या विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली आहे। तक्रारदार यांनी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुलासाठी अर्ज केला होता। सन 2023 मध्ये त्यांना घरकुल मंजूर देखील झाले होते। बांधकामासाठी पहिला हप्ता 15,000 रुपये तर दुसरा हप्ता 70,000 रुपये मिळाला होता। मात्र पुढील हप्ते मंजूर करून देण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी 20,000 रुपयांच्या लाचेची मागणी केल्याची तक्रारदारांनी 29 जून 2026 रोजी एसीबी अहिल्यानगर कार्यालयाकडे केली होती। 30 जून रोजी तक्रारींची पडताळणी करण्यात आली। त्यामध्ये ग्रामविकास अधिकारी हैदर पटेल व लिपिक ज्ञानदेव डुकरे यांनी पुढील हप्ते मंजूर करण्यासाठी 20,000 रुपयांच्या लाचेची मागणी देखील केल्याचं निष्पन्न झाले। नंतर एसीबीने सापळा रचला। कारवाई दरम्यान लिपिक ज्ञानदेव डुकरे यांनी तक्रारदाराकडून 20,000 रुपयांची लाच स्वीकारली। तसेच कंत्राटी अभियंता सचिन ब्राह्मणे यांनीही लाच स्वीकारण्यासाठी डुकरे यास प्रोत्साहन दिल्याचं तपासात समोर आलंय। या प्रकरणी हैदर पटेल, ज्ञानदेव डुकरे आणि सचिन ब्राह्मणे या तिघांविरुद्ध राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। ही कारवाई एसीबी नाशिक विभागाचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक अजित त्रिपुटे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक सविता तांबे, पोलीस निरीक्षक राजू वल्लाट, पोलीस नाईक चंद्रकांत काळे, किशोर कुळधर, शेखर वाघ, दशरथ लाड यांनी केली आहे। तर पुढील तपास पोलीस निरीक्षक छाया देवरे हे करतायत। आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी।